नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व. तर आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या नागलीच्या पिठाचा. आणि आपण आता खानदेशातले सगळ्यांना माहितीच असेल, सीझन चालू झाला आहे, घरोघरी नागलीचं पीठ बनतं आणि ती खायला जी मजा येते ती वेगळीच असते. तर तेच नागलीचं पीठ आपण म्हणजे खाण्यासाठी नाश्त्यासाठी पण कसं बनवू शकतो त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर मग चला रेसिपीला सुरुवात करते. तर बघू शकता इकडे मी नाचणीचं पीठ घेऊन घेतलेलं आहे. याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. ती झाल्यानंतर हे पीठ रेडी होतं. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे थोडं हिंग, थोडी अजवाईन, थोडं जिरं, बडीशोप, तीळ आणि थोडं मीठ. तर नागलीचं पीठ बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी ठेवून घेणार आहे आणि ते थोडं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पण यामध्ये पाणी घेताना पण आणि पीठ घेताना पण थोडं मोजमापूनच घ्यायला लागतं. अंदाजे आपण घेऊ नाही शकत, कारण की आपलं जे प्रमाण आहे ते बिघडू शकतं. त्यामुळे जे पण आपण घेतो आहे ते मोजूनच घ्यायला लागतं. तर बघू शकता इकडे पाणी गरम झाल्यानंतर मी जे मसाला काढून घेतला होता तो मी त्यामध्ये टाकून दिला आणि आता पाण्याला उकळ आलेली आहे. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे नागलीचं पीठ आहे ते टाकून घेऊया आणि आपल्याला त्याला चांगलं घेरून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात त्या राहणार नाही. त्यासाठी आपल्याला हे पीठ चांगलं घेरायचं आहे. आणि आता हे पीठ टाकून झाल्यानंतर याला मी 2 ते 3 मिनटं वाफेवरच झाकून ठेवणार आहे. पीठ टाकल्या लगेच घेरायचं नाही आहे. पिठाला जरा त्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं. तर बघू शकतात झाकण काढल्यानंतर पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आणि झाकण फक्त 2-3 मिनटंच ठेवायचं. आणि पीठ आता पाण्यात मिक्स झाल्यानंतर एका दांड्याच्या मदतीने याला चांगलं आपल्याला घेरून घ्यायचं आहे बारीक बारीक, कारण त्यामध्ये गाठा पडता कामा नाही. तर त्यासाठी तर असं याला चांगलं घेरून घ्यायला लागतं. घेरण्यासाठी ताकद पण चांगलीच लागते. हे तरी कमी आहे. खानदेशात तर म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पातेलीमध्ये पीठ घेरतात. 4-4, 5-5 किलोचे पापड असतात. तर ते खूप कठीण जातं. त्याचा पण एक डिटेलिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. आणि हे काय असं नाश्त्यासाठी करतो म्हणून हे थोडं कमीच असतं. तर आता बघू शकता पीठ घेरून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी कमी पडलं. तर यामध्ये वरून आपल्याला पाणी मिक्स करायचं असतं, पण ते गरमच पाणी मिक्स करायला लागतं. त्यामध्ये आपण गार पाणी ॲड नाही करू शकत. तर कधी पण पीठ बनवताना एका साईडने थोडं गरम पाणी बनवून ठेवायचं, म्हणजेच ते आपल्याला पीठ मोकळं करण्यासाठी त्याचा वापर होतो. तर बघू शकता इथे आता नागलीचं पीठ चांगलं घेरणं चालू आहे. आणि याला प्रॉपर पीठ बनवण्यासाठी असं 10 ते 15 मिनटं तरी करायला लागतं. म्हणजे ते पूर्ण एकजीव होतं आणि त्यामध्ये गाठी पडत नाही. आणि कोरडं झालं की त्यामध्ये अजून थोडं आपल्याला पाणी मिक्स करत राहायला लागतं. आणि याला आपल्याला जास्त पातळ पण बनवायचं नसतं, थोडं मीडियमच बनवायचं, कारण की जेव्हा पापड बनवतो तर पापड पण बनवता यायला पाहिजे. त्या हिशोबाने हे पीठ बनलं जातं. तर त्याच्यामध्ये बघूनच त्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं अजून मिक्स करायला लागतं. तर बघू शकता इथे आता पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. एका हाताने एवढं जमत नाही, त्यामुळे याला प्रॉपर पकडून आपल्याला हे असं गोल गोल फिरवायलाच लागतं, म्हणजे पूर्ण पीठ आपलं एकजीव होतं. तर बघू शकता इथे आता आपलं पीठ चांगल्या पद्धतीने घेरून झालं आहे आणि हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर आता गॅस बंद करून याला आपल्याला ओल्या कापडाने 5 मिनटं असेल तरी झाकून ठेवलं पाहिजे, म्हणजे ते पूर्ण एकत्र होईल आणि त्याची चव अजून चांगली लागेल खायला. तर त्यासाठी याला ओला कपडा करून 5 मिनटं मी झाकून ठेवणार आहे, म्हणजे जे पीठ आहे आपलं ते अजून लुसलुशीत आणि चांगलं बनेल. तर 5 मिनटाने झाकण काढून घ्यायचं आहे आणि जो ओला रुमाल करून टाकला आहे तो पण काढून घेऊया. आणि बघू शकता इकडे जे आपलं नागलीचं पीठ आहे ते पूर्ण एकजीव झालं आहे आणि चांगलं वाफलं पण गेलं आहे, जेणेकरून आपण ते खाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याचा कलर पण किती मस्त झाला आहे आणि ते शिजलेलं पण चांगलं आहे. तर बघू शकता आता इकडे आपलं नागलीचं पीठ बनून रेडी झालं आहे. आणि आता यावर आपण चटणी टाकून घेऊया. चटणी तुम्ही लसूणची किंवा शेंगदाण्याची पण वापरू शकतात.
त्याच्याने पण खूप मस्त टेस्ट येते. चटणी टाकून झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाका आणि मग नागलीचं पीठ खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग तुम्हाला नागलीच्या पिठाची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.